माजी महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर अजूनही वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारी जाहीर होताना दिसत नाहीये। पहिल्या यादीमध्ये किशोरी पेडणेकरांचं नाव नाहीये आणि त्यामुळे किशोरी पेडणेकर वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय किशोरी पेडणेकर एक महत्त्वाच्या नेत्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मानल्या जात आहेत। मुंबईतल्या माजी महापौर राहिलेल्या आहेत। त्यांच्याच तिकिटाबद्दल अद्याप काही संभ्रम निर्माण झालेला आहे। त्या वेटिंगवर असल्याचं कळतंय। काय घडामोडी आहेत त्या मातोश्रीवर सुद्धा दाखल झालेल्या आहेत कृष्णात? संदीप, दोनदा किशोरी पेडणेकर या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत, परंतु अद्याप देखील त्यांच्या उमेदवारी संदर्भात किंवा एबी फॉर्म देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही आहे। कारण या ठिकाणाहून अनेक जण उमेदवार हे इच्छुक आहेत। त्या ठिकाणी खास करून वरळी हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी या पक्षाची म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगली आहे आणि आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत आणि या मतदारसंघातून या प्रभागातून अधिकाधिक संख्येनं इच्छुक उमेदवार असलेले पाहायला मिळते। त्यामुळेच किशोरी पेडणेकर यांना कोणत्या मतदारसंघातून कुठल्या प्रभागातून उमेदवार द्यायचे या संदर्भात देखील संभ्रम असल्याला पाहायला मिळतोय। 194 मधून त्या इच्छुक आहेत। त्याचबरोबर 199 मधून जिथं आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड आहे आणि ज्या ठिकाणी आशिष चेंबूरकर हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक आहेत त्या ठिकाणाहून देखील किशोरी पेडणेकर ह्या इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या दोन वॉर्डपैकी कोणता वॉर्ड त्यांना दिला जातो की इतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे पाहणं गरजेचं आहे। सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे मातोश्रीवर आणि थोड्याच वेळात या संदर्भात निर्णय होऊ शकतो ठरणार आहे। कृष्णात, याचे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।